प्रचंड महत्त्वाची बातमी आहे बघा। लोकलमधल्या वाढणाऱ्या गर्दीवरती रेल्वे मंत्र्यांनी तोडगा काढलाय। मुंबईमधल्या कार्यालयीन कामकाजाची वेळ बदला। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते। लोकलमधल्या वाढणाऱ्या गर्दीवर रेल्वे मंत्र्यांनी तोडगा काढलेला आहे। हा तोडगा सुचवलेला आहे। मुंबईमधल्या कार्यालयीन कामकाजाची वेळ बदला अशा सूचना मुख्यमंत्र्यांना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला। लोकलमधल्या वाढणाऱ्या गर्दीवरती हा तोडगा असू शकतो का? मुंबईत जर कामाची वेळ बदलली तर नेमकं कसं राहील? हे सर्वसामान्यांच्या सोयीचं असेल का? कर्मचारी संघटना ते मान्य करतील का? असे अनेक प्रश्न आहेत। मात्र ही एक जी सूचना आहे ही अत्यंत उपयुक्त सूचना आहे, कारण मुंबईमधली लोकलची गर्दी जीवघेणी ठरते। अत्यंत महत्त्वाची ही सूचना आहे। कार्यालयीन वेळा बदला किंवा मुंबईमध्ये साधारणतः अनेकदा अशी चर्चा केली जाते की सरकारने या बाबतीत निर्णय घ्यायला हवे। दक्षिण मुंबईमधली महत्त्वाची कार्यालय नव्या मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी हलवायला हवी। त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजाची वेळ बदलायला हवी। सरकारच्या महामंडळांची अनेक कार्यालये दक्षिण मुंबईमध्ये आहेत, चर्चगेट परिसरामध्ये आहेत, मंत्रालयाच्या आसपास आहेत, विधान भवनाच्या आसपास आहेत। ती सगळी कार्यालये त्यांची ठिकाणं बदलता येतील का, जेणेकरून मुंबईतल्या रेल्वेवरती पीक आवर्समध्ये म्हणजे गर्दीच्या वेळी जो ताण येतो ऑफिसच्या वेळामध्ये, अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा ताण असतो आणि चाकरमाने हातबल होतात। शिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपली कामं करण्याकरता येणारी जी जनता आहे ही ऑफिस टायमिंगमध्येच हे सरकारी बाबू अधिकारी आपल्याला सापडतील म्हणून जीवाच्या आकांतानं लोकल पकडत असते। अत्यंत महत्त्वाची की मुंबईला त्यांनी नागपूरला बोलवलं, संत्र्याचा सीझन असेल तर नागपूरला देखील आम्ही निश्चितपणे भेटून सतत ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत। पण त्याचबरोबर मुंबईचे खास करून जे प्रश्न आहेत ते केवळ एका सरकारपुरते किंवा एका संस्थेपुरते मर्यादित नाहीत। मुंबईमध्ये अनेक वेगवेगळी सरकारच्याच आस्थापना, सरकारच्या संस्था काम करतात आणि त्यामुळे एकत्रीकरण नसल्यामुळे, सुसूत्रीकरण नसल्यामुळे या गोष्टींचा अनेक लोकांना तोटा होतो। म्हणून एक स्थायी स्वरूपाची सुसूत्रीकरण करणारी समिती निर्माण करावी अधिकाऱ्यांची, ही देखील सूचना मी केली। त्याची मुख्यमंत्र्यांनी तात्कालीन मान्यता दिली आणि मला वाटतं की लगेचच या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी केल्यास मुंबई आणि ते प्रश्न सुटू शकतील। मी मगाशी सांगितलं तर मुंबईसाठी खास एलिव्हेटेड हायवे, एलिव्हेटेड कमी करतात CST ते, त्यासाठी PPP मॉडेलमध्ये आपण लोकांना सूचना केली आहे। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली PPP मॉडेल असल्यामुळे त्याच्यात गुंतवणूक करण्यासाठी, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही जॉईंटली राज्य सरकार आणि केंद्र सरकार जॉईंटली रोड शोज देखील आम्ही करणार आहोत। आणि म्हणून मला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टीचा एकंदर परिपाक म्हणून की केवळ आम्ही एकमेकांकडे बोटानं दाखवता की राज्य सरकार की केंद्र सरकार, त्यामुळे सर्वसाधारण माणूस फक्त बोटं कुठे फिरतात तेच बघतो असं न होता दोन्ही बोटं एकत्र करून आम्ही 20 वाहिनी देखील तयार होऊ शकते असं मला वाटतं। त्यामुळे आपण एकत्र काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याचा फायदा आणि आत्ता अमित जोशी माझे सहकारी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अमित, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे आता म्हणतात, पण अशी अनेकदा मुंबईत चर्चा होते की कामकाजाची वेळ बदलली पाहिजे, सरकारी कार्यालयांची ठिकाणं जी आहेत दक्षिण मुंबईतली ती इतरत्र स्थलांतरित केली पाहिजे। या सूचनेचा राज्य सरकारनं कसा विचार केला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? खरं तर अशा प्रकारच्या सूचना या काही नवीन नाही आहेत। या प्रकारच्या सूचना या आधीही वेगवेगळे रेल्वे मंत्री असतील किंवा नेते असतील यांनी वेळोवेळी केल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात आणणार कोण, यावर निर्णय कोण घेणार, अंमलबजावणी खरोखर करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच राहिली होती। आज जी मॅरेथॉन बैठक झाली, जवळपास 1.5 तासाची बैठक मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची झाली, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हा मुद्दा काढला। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिलं की याबाबत आम्ही नक्की विचार करू। मात्र अर्थात अशा प्रकारचा निर्णय कधी घेणार या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही। थोडक्यात गर्दी कमी करण्यासाठी उपाय तर आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी कधी करणार हा खरा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आता सरकार असून दे किंवा खासगी कॉर्पोरेट संस्था असून देत, कंपन्या असून देत, त्यांनी याची अंमलबजावणी केली, तशा प्रकारचा निर्णय घेतला तर जीवघेणी लोकलमधील गर्दी थोडीफार होईना कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे। आम्ही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।